एक मुलगी आपल्या गावामधून बेपत्ता होते। आई वडील खूप शोधाशोध करतात, पण तिचा कुठेच पत्ता लागत नाही। त्यामुळे ते निराश होऊन पोलीस स्टेशनला जातात आणि तिच्याबद्दल कंप्लेंट लिहितात। मुलगी कुठे गेली याचा शोध पोलीस घ्यायला लागले आणि तिचा जो मोबाईल आहे त्यावरून त्यांना हे कळते की ती इथून 1200 किलोमीटर लांब ही गेलेली आहे आणि पोलीस तिच्याशी फोनवर बोलतात आणि तिच्या बाजूला जे पोलीस स्टेशन असते घराच्या शेजारी त्या पोलीसवाल्यांना सुद्धा ते फोन करून त्यांच्यासोबत बोलतात आणि म्हणतात की ही मुलगी आहे, आम्ही काही लोक पाठवतो आहे, तुम्ही ह्या मुलीला त्यांच्यासोबत पाठवून द्या। तर इथून तिचे आई बाबा आणि जवळचे नातेवाईक तिला घ्यायला जातात आणि ती जेव्हा जाते तेव्हा ती म्हणते की नाही, मी यांच्यासोबत नाही जाणार। मग जे जवळचे पोलीसवाले असतात ते म्हणतात की तुझे आई बाबा आलेले आहेत तर तू यांच्यासोबत जा। तर ती म्हणते की मी तुमच्यासोबत जाणार नाही, माझे गावातले जे पोलीस असतील मी त्यांच्यासोबतच जाणार। तर मग जवळचे जे पोलीसवाले असतात ते त्या मुलीच्या गावाला फोन करतात आणि म्हणतात, तिथल्या पोलीस स्टेशनला फोन करतात आणि म्हणतात की तुम्ही या इथे, कारण ती मुलगी यायला तयार नाही आहे। मग 1200 किलोमीटर लांब तिच्या गावातले पोलीस तिला जातात, तिच्याजवळ जातात आणि म्हणतात की चल आता आम्ही आलेलो आहे। तर ती म्हणते की नाही नाही, मी तुमच्यासोबत नाही येणार, तुमच्यासोबत तर लेडी पोलीसच नाही आहे। तर ते पोलीसवाले 1200 किलोमीटर लांब लेडी पोलीसला इथे बोलावतात आणि त्या मुलीला म्हणतात की आता तरी तू चल, सगळं तू जसं म्हणतेस तसं आम्ही करतो आहे, आता तरी तू चल। ती नाईलाजाने त्यांच्यासोबत जायला तयार होते कारण तिच्याकडे काही ऑप्शन नसते। नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। समाजामध्ये अनेक अपराधी घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते। पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, कारण रडायचं नसते, लढायचं असते। जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आजची घटना जी आहे ती राजस्थानच्या जोधपूर या ठिकाणची आहे। याच्या जवळ एक छोटंसं गाव असते, त्या गावामध्ये ही मुलगी आपल्या आईबाबांसोबत राहत असते। पण हिचे आईबाबा कामानिमित्ताने, कामाच्या शोधार्थात हे राजस्थान सोडतात आणि हे बेंगलुरूमध्ये जाऊन सेटल होतात। तिथेच या मुलीचा जन्म होतो। ही मुलगी हुशार असते आणि हिला खूप शिकायचं असते। ती इंजिनियर होते। ती आपल्या आईबाबांना म्हणते की मला खूप शिकायचं आहे आणि जॉब करायचं आहे। तर तिचे आईबाबा म्हणतात की ठीक आहे, तुला काय किती शिकायचं आहे ते तू सांग, आम्ही शिकवू तुला। आणि ती इंजिनियर झाल्यानंतर ती म्हणते मला जॉब करायचा आहे आणि तिचे आईबाबा तिला जॉब पण करू देतात। मग असेच दिवस चालले असतात। आता त्यांना असं वाटते की आपण मुलीचं लग्न करायला पाहिजे आणि ते तिच्यासाठी स्थळ शोधत असतात। खूप असे स्थळ येऊन जातात, ती बहुतेकांना हो म्हणते, नाही म्हणते, घरापर्यंत येऊ देत नाही, असं खूप काहीतरी ती करत असते। पण एका स्थळामध्ये तिचे आईबाबा तयार होतात आणि त्या मुलीला पण ते स्थळ चांगलं वाटते, म्हणून ती त्या मुलाला होकार देते। तो मुलगा पण राजस्थानचा असतो, त्याचे आईबाबा राजस्थानमध्येच राहणारे असतात आणि तो मुलगा जॉब निमित्ताने तो पण बेंगलुरूला राहत असतो। तर हे स्थळ चांगलं असल्यामुळे या स्थळाला ते लोक होकार देतात आणि लग्न खूप थाटामाटामध्ये होते। ती मुलगी लग्नानंतर आपल्या पतीसोबत राहत असते, पण त्या पतीला सुद्धा ती खूप त्रास देत असते। तो जे म्हणेल त्याच्या अगदी ती विरुद्धात वागत असते, त्यामुळे तो सुद्धा खूप कंटाळला असतो आणि तो तिला आपल्या आईबाबांकडे पाठवतो
आणि म्हणतो की आता तू काही दिवस आईबाबांकडे जाऊन राहा. तर ती जाऊन राहते, पण तिथे पण ती त्यांना खूप त्रास देते आणि ते सासरचे लोकसुद्धा तिला खूप कंटाळतात. मग आई म्हणते, म्हणजे सासू म्हणते की बेटा तू आपल्या पत्नीला घेऊन जा. मग तो परत बेंगलुरूला आपल्या पत्नीला घेऊन जातो आणि तिथे पण ती अशीच विचित्र वागत असते. त्यामुळे तो तिच्या आईबाबांना म्हणतो की हिला तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा, कारण ही नीट वागत नाही. तर ती आपल्या आईबाबांकडे येते आणि तिथे राहायला लागते. पण आईबाबांना सुद्धा ती खूप त्रास देत असते आणि एके दिवशी ती बाबांना म्हणते आपल्या की बाबा मला माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे, त्यामुळे मला जॉब करायचा आहे आणि मला इथून जायचं आहे. तर तिचे बाबा म्हणतात ठीक आहे, कुठे जाणार आहेस तू जॉब करायला? तर ती म्हणते की मी तर बँगलोरलाच जाईल. तर तिचे बाबा तिकीट करून देतात आणि ती घरातून रवाना होते. पण ती बँगलुरूला न जाता ती कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जाते आणि तिचा फोन पण स्विच ऑफ असते आणि आईबाबांना कुणालाही ती कुठे गेलेली आहे हे माहीत नसते. त्यामुळे तिचे आईबाबा खूप काळजीत असतात. मग ते पोलिसांना फोन करतात आणि तिला घरी आणतात. पण घरी आणल्यावरही ती खूप त्रास देत असते आणि आता ती घरी आल्यावरती ती प्रशासनाला ईमेल करते आणि हे म्हणते की माझे आईवडील खूप त्रास देत आहेत, मला हे लोक जेवायला देत नाही आहेत, तुम्ही येऊन माझी सुटका करा, नाहीतर हे मला मारून टाकतील. तर पोलीसवाले आणि तिथले SDM जे असतात तिथले सगळे प्रशासनिक अधिकारी सगळे तिच्या दारावर जाऊन उभे असतात, नॉक करतात आणि दार आईबाबा उघडतात. तर ते म्हणतात की तुम्ही तुमच्या मुलीला खूप त्रास दिलेला आहे, तिला इथून जायचं आहे, तुम्ही तिला का कोंडून ठेवलेलं आहे? तर आईबाबा म्हणतात की आम्ही आपल्या मुलीसोबत असं कसं करू शकतो, ती चांगल्या मार्गाने जावं असंच आम्हाला वाटते आणि आम्ही तिच्या चांगल्याचाच विचार करतो आहे, असं बाबा म्हणतात. पण आमचं ऐकण्यापेक्षा तुम्ही तिच्याच तोंडून ऐका, आम्ही तिला काही जबरदस्ती केलेली नाही आहे, असं ते म्हणतात. मग पोलीस जेव्हा तिच्या रूममध्ये जातात तेव्हा ती चांगले कपडे घालून बसलेली असते. पोलिसांना बघून ती पटकन आपली बॅग काढते, त्याच्यामध्ये आपले कपडे टाकते आणि सरळ ती बाहेर निघते आणि म्हणते पोलिसांना की मला ह्यांच्यासोबत राहायचं नाही आहे, कारण हे मला खूप छळत आहेत, मला जेवायला देत नाही आहे आणि मला इथे राहायचं नाही आहे. तर हे सगळं बघून पोलीसवाले पण शॉकमध्ये असतात की ही मुलगी काय बोलत आहे. जेव्हा ही मुलगी असं बोलत असते तेव्हा तिची आई खूप रडत असते, जोराजोराने ती खूप रडत असते. पण त्या मुलीला त्याबद्दल काहीच वाटत नाही आणि तिला केवळ तिथून जायचं असते. पोलीसवाले म्हणतात की आईबाबांची इच्छा नाही आहे तर तू नको जाऊ, नंतर जाशील. तर ती म्हणाली नाही नाही, मला इथे राहायचंच नाही आहे, मला आत्ताच जायचं आहे. आणि ती त्यांच्या गाडीमध्ये बसून निघून जाते, कारण ती मुलगी 18 वर्षाची असते, शिकली सवरलेली असते आणि ती स्वतःचे मतं मांडू शकते. त्यामुळे पोलीसही काही करू शकत नव्हते आणि ते तिला घेऊन निघून जातात. आई वडील इथे आजोबा सगळे रडत बसलेले असतात, पण तिला त्याचं काही वाटत नाही. आणि तिथे मीडियावाले पण येतात आणि ते म्हणतात की का बरं मुलीने असं केलेलं आहे. तर तेव्हा बाबा म्हणतात की जेव्हा की बाबांना ह्या सगळ्या गोष्टी आताच माहिती असतात, पूर्वी माहीत झालेल्या नसतात. बाबा म्हणतात की जेव्हा ती जॉब करीत होती तेव्हा तिचे संबंध एका मुलासोबत जुळले होते आणि तिला त्याच्यासोबत राहायचं असते, म्हणून ती आपल्या नवऱ्याला पण त्रास देते, सासरच्या सगळ्यांना त्रास देते आणि बँगलोर सोडून त्याच्यासोबत पुण्याला शिफ्ट होते आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ती त्याच्यासोबत राहत असते. त्यामुळे आता ती त्याच्याजवळ गेलेली आहे आणि आम्ही आता काहीच करू शकत नाही, असं तिचे बाबा रडून रडून म्हणतात. ह्यासाठी का आम्ही ह्या मुलीला लहानाचं मोठं केलेलं आहे. मुलींची स्थिती राजस्थानमध्ये चांगली नाही आहे,
तरीसुद्धा आम्ही आमच्या मुलीला शिकवलेलं आहे, इंजिनियर केलेलं आहे. तिने जसं म्हटलेलं आहे आम्ही तसं केलेलं आहे. आणि आज ह्या मुलीने आम्हाला खाली पाहण्याचे दिवस दाखवलेले आहेत. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.